मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी कोणत्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याला हा व्हिडिओ आता शेअर करून ठेवा. कारण की त्यांच्यासाठी आता एसबीआय बँकेमध्ये बंपर अशी भरती निघाली आहे, ज्यामध्ये 1146 जागांसाठी जे आहे ते भरती होणार आहे. आणि ह्यामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की ह्याच्यासाठी आता मुदतवाढ देखील करण्यात आली आहे. आधी या भरतीसाठी 23 डिसेंबर पर्यंत अप्लाय करायची वेळ होती, पण आता एसबीआय बँकेने याच्यामध्ये मुदतवाढ केली आहे. आणि आता लास्ट डेट जे आहे ते आता 10 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आणि विशेष म्हणजे की तारीख तर अप्लाय करायची वाढवलीच आहे. दुसरे म्हणजे एसबीआय बँकेने याच्यामध्ये जागा देखील वाढवल्या आहेत. पहिल्या याच्यामध्ये कमी जागा होत्या, पण आता जवळपास 1146 पर्यंत जे आहे त्या जागा वाढलेल्या आहेत. मित्रांनो, असं समजा जर जागा वाढल्या आणि तारीख देखील वाढली म्हणजे याचा अर्थ असा निघतो की कमी लोकांनी याच्यामध्ये अप्लाय केले असेल, म्हणूनच एसबीआय बँकेने जे आहे ते अजून काही दिवसांसाठी जे आहे ते मुदतवाढ केली आहे. म्हणून तुमच्यासाठी इथे सुवर्ण संधी आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अशी आहे की कोणत्याही प्रकारची परीक्षा इथे होणार नाही. तुम्हाला फक्त एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि तुमचे इथे डायरेक्ट इथे सिलेक्शन इथे होणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका व व्हिडिओ देखील लाईक करा. तर चला मग सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती एसबीआय बँकेचे हे ऑफिशियल नोटिफिकेशन पाहू शकता. हे 100% खरं नोटिफिकेशन आहे, कोणते फेक नाही. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण एसबीआय बँकेच्या वेबसाईट वरती इथे आम्हाला भेटले. तर तुम्ही पाहू शकता पहिली जी पोस्ट आहे, एकूण 3 पोस्ट आहे. तुम्ही लक्षात ठेवा, एसआरएम नावाची एक पोस्ट आहे ज्याच्यामध्ये 506 जागा आहेत. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये 206 जागा आणि तिसरी जी पोस्ट आहे आणि त्याच्यामध्ये 284 जागा. आता पहा, ह्याची जी नोटिफिकेशन जी आहे ही 2 डिसेंबरला निघाली होती. कारण की तेव्हा 23 डिसेंबर ही लास्ट तारीख होती, म्हणून ह्या जागा तेव्हाच्या नुसार आहे. तेव्हा काहीतरी 1000 पेक्षा कमी जागा होत्या, म्हणून ह्या पीडीएफ मध्ये अपडेटेड पीडीएफ ही नाही आहे. तर मी इथे माझ्या इथे रेफरन्स साठी मी इथे लिहून ठेवलं आहे की पहिल्या पोस्ट साठी जे आहे ते आता 582 जागा होणार आहेत, दुसऱ्या पोस्ट साठी 237 जागा आणि तिसऱ्या पोस्ट साठी 327 जागा. आणि पहिल्या तिसऱ्या पोस्ट साठी किती जागा होत्या? 284 जागा. तर आता 327 जागा होणार आहेत. तर दुसऱ्या पोस्ट साठी पहिल्या जागा किती होत्या? तर 206 जागा होत्या. आता 237 जागा इथे होणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही एज पाहिलं तर तुमचं 1 मे 2025 नुसार तुमचं वय हे मिनिमम पहिल्या पोस्ट साठी 26 पाहिजे तर मॅक्सिमम 42 पाहिजे. दुसऱ्या पोस्ट साठी मिनिमम 23 पाहिजे तर मॅक्सिमम 35 पाहिजे. तर तिसऱ्या पोस्ट साठी मिनिमम 20 पाहिजे आणि मॅक्सिमम 35 हे तुमचं वय पाहिजे. तर जसं मी खाली स्क्रोल करतो त्यानंतर तुम्हाला सर्कल वाईज इथे वेकेन्सी दिसतील. सर्वात आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये खूप जागा इथे पाहायला मिळत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इथे पाहू शकता पहिल्या पोस्ट साठी 38 जागा, दुसऱ्या पोस्ट साठी 8 जागा, तर तिसऱ्या पोस्ट साठी 7 जागा इथे पाहायला मिळतात. त्यानंतर मुंबई मेट्रो रिजन मध्ये पहिल्या पोस्ट साठी तब्बल 57 जागा, तर दुसऱ्या पोस्ट साठी 13 जागा आणि तिसऱ्या पोस्ट साठी जवळपास इथे 25 जागा इथे पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही पाहू शकता मुंबई आणि महाराष्ट्रासाठी इथे खूप जागा इथे होणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथे अप्लाय करणं, त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन होण्याची संधी, चान्सेस जे आहेत ते वाढतात. त्यानंतर खाली स्क्रोल करून हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. मित्रांनो, हा जो ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल. हे मी माझ्या टेलिग्राम चॅनल वरती देखील टाकेल. तुम्ही तिथे माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे अनेक फायदे आहेत. तिथे तुम्हाला ज्या सरकारी योजनांचे अपडेट देखील तुम्हाला मिळतील, जसं की लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, यांचे देखील तुम्हाला अपडेट भेटतील. परत ज्या काही भरती असते तिथे मी पहिली बातमी जे मी तिथे टेलिग्राम चॅनल टाकत असतो. कुठले ऍडमिट कार्ड आलं असेल किंवा काही रिझल्ट लागला असेल त्या देखील मी अपडेट्स टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनल तिथे जॉईन करून ठेवा. त्यानंतर मी जसं खाली स्क्रोल करतो त्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्हाला इथे सॅलरी किती आहे ते तुम्हाला इथे दिसेल. तर पहिल्या पोस्ट साठी जवळपास इथे 44.70 लाख पर्यंत इथे पगार मिळेल, जे एसआरएम नावाची पोस्ट आहे. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे आरएम, त्याला तुम्हाला 30.20 लाख पर्यंत तुम्हाला इथे पॅकेज मिळेल. आणि तिसऱ्या सीआरई पोस्ट साठी तुम्हाला इथे 6.20 लाख इथे सॅलरी मिळेल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिन्ही पोस्ट साठी लाखोंचा पॅकेज तुम्हाला मिळते. आणि पहिल्या आणि दुसऱ्या पोस्ट साठी तर खूपच मोठा पॅकेज तुम्हाला इथे पाहायला मिळते. संधी इथे सोडू नका. फक्त या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो एकच वाईट बातमी पाहायला मिळते की 5 वर्षाचा इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. हा जॉब
हा जो जॉब आहे तो मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट वाईज तुम्हाला इथे काय काय अलाउन्स भेटणार आहे ते दिलेलं आहे. पहिल्या पोस्ट साठी व्हीपी वेल्थ या नावाची जी पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला फिक्स पे, त्यानंतर मोबाईल, मेडिकल अलाउन्स, त्यानंतर परफॉर्मन्स लिंक पे, अॅन्युअल बँड, त्यानंतर दुसऱ्या पोस्ट साठी देखील फिक्स पे, मोबाईल अलाउन्स, परफॉर्मन्स लिंक पे, अॅन्युअल बँड, त्यानंतर तिसऱ्या पोस्ट साठी देखील फिक्स पे, परफॉर्मन्स लिंक पे, मेडिकल आणि मोबाईल अलाउन्स, अॅन्युअल बँड. तर यासारखे इथे गोष्टी ते असणार आहेत. फिक्स पे इथे तुम्हाला 4 लाख पर्यंत भेटत आहेत. त्यानंतर मोबाईल अलाउन्स पण इथे तुम्हाला 0.77 लाख, त्या अॅन्युअल बँड साठी तुम्हाला इथे 0 ते 25% म्हणजे इथे पाहायला मिळत आहे. हे जे तुम्हाला इथे अलाउन्स जे आहेत ते एसबीआय बँकेकडून भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला पोस्ट वाईज तुम्हाला किती अनुभव पाहिजे हे तुम्हाला सांगितले. पहिली जी पोस्ट आहे व्हीपी वेल्थ ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एमबीए पाहिजे 60% नुसार आणि तुम्हाला इथे 6 वर्षाचा मित्रांनो तुम्हाला इथे अनुभव इथे पाहिजे जर तुम्ही पहिल्या पोस्ट साठी तुम्ही इथे अप्लाय करत असेल. कारण की 6 वर्षाचा अनुभव आहे म्हणूनच तुम्हाला इथे पॅकेज चांगला मिळत आहे. तुम्ही पाहू इथे वरती आपण पाहिले की काहीतरी 40-45 लाख 44.70 लाखामध्ये तुम्हाला इथे पगार भेटतोय. कारण की तसं तुमचा अनुभव देखील असणार आहे त्यानुसार इथे पगार इथे त्यांनी ठेवला आहे. तर तुम्हाला समजलं असेल की पहिल्या पोस्टसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही फील्ड मधून ग्रॅज्युएशन चालेल आणि त्यात तुम्हाला 6 वर्षाचे इथे अनुभव इथे पाहिजे. आणि नंतर जी खाली दुसरी जी पोस्ट आहे एव्हीपी वेल्थ म्हणजेच RM नावाची, ह्याच्यामध्ये मित्रांनो देखील तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्यात तुम्हाला 4 वर्षाचा इथे अनुभव इथे एसबीआय बँक इथे मागत आहे. दुसऱ्या पोस्ट साठी देखील इथे आपल्याला इथे जवळपास चांगला पगार पाहायला मिळाला होता. 30 लाखापर्यंत इथे पगार तुम्हाला दुसऱ्या पोस्ट साठी मिळते. त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे 4 वर्षाचा इथे अनुभव पाहिजे. आणि तिसरी जी पोस्ट आहे ना मित्रांनो ही खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये जागा पण भरपूर आहेत आणि तुम्ही त्या अप्लाय करू शकता. कारण त्याच्यामध्ये फक्त फ्रेशरच पाहिजे आहे. तुम्हाला इथे म्हणजे अनुभवाची गरज नाही, फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही ते अप्लाय करू शकता. कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह ची नावाची पोस्ट आहे. फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचं वय देखील तुम्हाला इथे 20 ते 35 पर्यंत तुमचं इथे वय पाहिजे. म्हणजे जे तरुण मुलं आहेत ते देखील या पोस्टसाठी अप्लाय करू शकतायत. आणि ऑल इंडिया ही भरती आहे. तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फक्त लास्ट डेट 10 जानेवारी हे तुम्ही लक्षात ठेवा. तर तिसऱ्या पोस्ट साठी देखील इथे तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, इथे तुम्हाला अनुभवाची अशी अट इथे नाही आहे. त्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर इथे अप्लाय करायचं आहे, सिलेक्शन प्रोसेस इथे सांगितले, तुम्हाला काय आधार कार्ड वगैरे द्यायचं आहे. हा मित्रांनो फक्त लक्षात ठेवा तिसऱ्या पोस्ट साठी जे आहे तुम्हाला इथे ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते मॅन्डेटरी इथे असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. बाकी याच्यामध्ये कोणत्या प्रकारची एक्झाम होणार नाही, डायरेक्ट तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे आणि ते इंटरव्ह्यूच्या बेसिस वरती तुम्हाला इथे अपॉइंटमेंट लेटर, सिलेक्शन लेटर जे आपण म्हणतो ते तुम्हाला इथे भेटणार आहे. पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही एकदा तुमच्या भाषेमध्ये वाचून घ्या. हे मी नोटिफिकेशन माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेल. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा, तिथे तुम्हाला हे ऑफिशियल नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भरतीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.